नमस्कार. इलेक्ट्रिकल गुरुकृपा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा आपण सिलिंग फॅन असेंबली कशी करतात, फिटिंग कशी करतात तो करणार आहोत. याची पूर्ण वाइंडिंग नवीन केलेली आहेत. याचं फॅन जळाला पाण्यामध्ये हा फॅन भिजला होता. याची वाइंडिंग करून याची फिटिंग कशी केली जाते ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ही फॅनची बॉडी ऑरपॅट कंपनीचा फॅन आहे. हा फॅन पाण्यात भिजला होता. त्याची वाइंडिंग गेली होती. चेक केल्यानंतर त्याची एक बेरिंग पण गेली होती. एक बेरिंग नवीनच आहे. खालची बेरिंग गेलेली होती, ती बेरिंग बदलूया आणि फॅन कसा फिटिंग केला जातो ते बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ऑरपॅट कंपनीचा जो फॅन आहे त्या फॅनला दोन्ही बेरिंग सेमच असतात. 6202च्या खाली पण 6201 6202ची बेरिंग आणि वर बी 6202ची बेरिंग असते. दुसऱ्या फॅनला खालच्या साईडने 6201 असते आणि वरच्या बाजूला 6202 असतं. पण या ऑरपॅट कंपनीच्या फॅनला खालच्या साईडला 6202 आणि वरच्या साईडलाही 6202 असे बेरिंग असतात. कारण ते शॉपचं साईज जे असते ती बी 6202च्या साईडची शॉपची साईज असते आणि वर बी 6202च्या साईडची शॉपची साईज असते. आता ही बेरिंग याच्यामध्ये फिट करूया. जुनी बेरिंग पुलरच्या सहाय्याने काढली ती. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये फॅनचे बेरिंग कशा बदलल्या जातात हा व्हिडिओ आपण केलेला आहे. ज्यांना कोणाला बघायला झालं त्याने मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात. ही वरची बेरिंग होती. बेरिंग एकदम क्लिअर आहे. आवाज नाही, काही नाही, एकदम क्लिअर चालते. त्यामुळे बदलायची काही गरज नाही. गिराईक कस्टमर म्हटलं की एवढी एकच बेरिंग बदलायची, त्यामुळं एकच बेरिंग बदलूया. ही वाइंडिंग मी पूर्ण केलेली आहे. वाइंडिंग नवीनच फ्रेश झालेली. वाइंडिंग पूर्ण फॅन भिजल्यामुळे वाइंडिंग जळालेली होती त्याची. वाइंडिंग मग पूर्ण केलेली आहेत आपण. बॉडीमध्ये फॅन फिट करूया आपण. ही मॅग्नेट रिंग असते, ही रिंग बी फिट करूया. या मॅग्नेट रिंगच्या सहाय्यानेच फॅन फिरला जातो. वाइंडिंगमध्ये मॅग्नेट तयार झाल्यानंतर ही रिंग फॅनला फिरवते. ही खालच्या बाजूची कॅप आहे, ही बी फिटिंग करून घेऊया. एकदम व्यवस्थित फिटिंग झालेलं आहे. 3 ठिकाणी 3 स्क्रू लावून घेऊया. 3 नट असतात त्याला. इलेक्ट्रिकल गुरुकृपा नावाचं चॅनल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने नट त्याचे पूर्ण टाईट करून घ्यायचे. नट ढिल्या सोडायचे नाहीत, जेणेकरून बॉडी एकदम असेंबली एकदम फिटिंगमध्ये होईल. हातोडीचा वापर एकदम कमी करायचा. कास्टिंग बॉडी असते, चुकीच्या ठिकाणी मार लागल्या बॉडी क्रॅक जाऊ शकते. तर काळजीपूर्वक फिटिंग करायची. जे जर हातोडी मारायची त्याच ठिकाणी हातोडीचा टोला द्यायचा. बॉडी एकदम कास्टिंग साईज एकदम नाजूक बॉडी असते. एकदम क्लिअर फिटिंग झालेली आहे. असेंबल झालेला आहे पंखा.
एकदम इझी आहे, सोप्या पद्धतीने केले आहे ते सर्व. आता एक फॅनचं कनेक्शन आहे, 3 वायर बाहेर निघल्या जातात. हे होल असतं इथं, शॉपला होल दिसत असेल तुम्हाला. या होलमधून या वायर बाहेर काढूया आपण. वायर काढताना बी एकदम काळजीपूर्वक काढायचे. काही वेळेस काय होतं, वायर काढताना त्या टेस्टरच्या टोकाच्या साईडने वायर छिलून जाते, कट होती वायर. तर काढताना काळजीपूर्वक वायर बाहेर काढायची. एकदम सोपं आहे बघा. 3ही वायर एकदम न कट होता बाहेर आलेले आहेत. आता याचं कनेक्शन करूया आपण. एक कॅपॅसिटर वायर कनेक्टर म्हणता याला. याला एक स्क्रू असतो, तिथे एक साईड एक स्क्रू लावण्यासाठी जागा असते, तिथं कनेक्टर फिट करूया. हा कॅपॅसिटर आहे, 2.5चा कॅपॅसिटर लागतो फॅनला. तुम्हाला दिसत असेल बघा याच्यामध्ये 2.5 कॅपॅसिटर, नवीन कॅपॅसिटर आहे हा. या 3 वायरचं कनेक्शन असं असतं की याच्यामध्ये एक वायर मेन असते, एक रनिंग असते, एक स्टार्टिंग असते. तर रनिंग आणि स्टार्टिंगला आपण कॅपॅसिटरच्या वायर जोडूया याला. काही फॅनला 4 वायर निघतात, आपण स्वतः वायंडिंग करतो, त्यामुळे आपण 3च वायर बाहेर काढतो. एक मेनची, एक रनिंग आणि एक स्टार्टिंग. यांचे कनेक्शन कसं असतं आतमधून, त्याचा एखादा आपण एक वेळेस व्हिडिओ बनवू, ते तुम्हाला सांगेलच. आता फक्त हे फॅन असेंबली कशी केली जाते यावर व्हिडिओ बनवलेला आहे हा. मेन वायर वरती लावायची, रनिंगची वायर खाली लावायची आणि मधली जी आहे ती स्टार्टिंगची वायर लावायची ते कॅपॅसिटरची. हे बघा अशा पद्धतीने कनेक्शन केलेलं आहे. वरती मेन वायर आहे, इथं स्टार्टिंग वायर आहे, खाली रनिंग वायर आहे. तर आपण कापून चालू करून बघूया. पहिले लावताना सिरीजवर लावायचा, डायरेक्ट लावायचा नाही. पण एकदम व्यवस्थित पंखा चालू झालेला आहे सिरीजवरती फॅन. टेस्टिंग करताना खूप काळजीपूर्वक करायची. लाईटचं काम असतं, एकदम सावधरित्या करायचं गरजेचं असतं. कुठल्याही प्रकारचा आवाज नाही, काही नाही, एकदम क्लिअर चालू झालेला पंखा हा. अशा प्रकारे या फॅनची असेंबली पूर्ण झालेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पूर्ण बाजूने फॅन एकदम व्यवस्थित फिट झालेला, कुठेही बी गॅप दिसत नाही फॅनमध्ये फिटिंग करताना. इलेक्ट्रिकल गुरुकृपा नावाचं चॅनल आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.